आज संदीप शेठ मुंडे साहेब बघा फेटा बांधल्यानंतर सगळे आता स्मार्ट दिसत आहेत. अनिल मुंडे, पांडुरंग माळी, चंद्रकांत मुंडे फोटो सेशन केलं जातं आहे. एका बाजूला अजुशेठ सावंत असतील. थोडा आवाज वाढव ना रामदास, जरा बोला, जोरात बोलायला लागतंय. हॅलो हॅलो. अमर फोटो काढ. अमर 2000 फोटो झाले का? बाळाराम जांभळे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मयूर पाटील तुमच्या संघासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अजुशेठ सावंत तुमच्या वेळेचा कैवल्य मंथन संघाला. आकाश तेलंगेने जर विकेट घेतली तर आमचे नरेंद्र बाजी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विलास शेठ शेळके आदईचे आमचे दर प्रत्येक कार्यक्रमाला खरं तर त्यांची उपस्थिती असते. एकदा फक्त त्यांच्या फार्म हाऊसला आपल्याला जायचं आहे. सारिकाताई कांबळे या ठिकाणी आता या ठिकाणी उपस्थित आहेत. उज्ज्वला शेणकर, अंजनाताई मुंडे, विनयाताई मुंडे आपण पाहतोय. मॅचकडे जाऊया. पहिली सेमीफायनल आहे. खरं तर एकच सेमीफायनल आहे. याच्यामध्ये जो जिंकणार आहे तो फायनलमध्ये जो संघ पोहोचलेला आहे चिठ्ठीच्या द्वारे वरोसे, त्यांच्याबरोबर फायनलची मॅच वासंबे प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. अंकित याच्याकडे आपण जाऊया. अंकितकडे. धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर. माजी सरपंच आदरणीय संदीप शेठ सुधा मुंडे पुरस्कृत वासांबे प्रीमियर लीग. खरं तर 27 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. शुक्रवारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू होताना आपण पाहिली. बऱ्याचशा अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तो दिवस खऱ्या अर्थानं गाजवला विघ्नेश 11 वरोसे संघानं. दुसरा दिवस गाजवला खरं तर कैवल्य आणि मंथन 11 मोहपाडा टीमनं मयूर पाटील यांचा संघ. आणि आजचा दिवस दणानून सोडलाय शार्दूल चौधरी अर्थातच अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी या टीमनं. तीनही संघ पुढे आलेत. किमान एका ट्रॉफीचा ते हकदार असतील. सेमीफायनलची लढत आपल्यासमोर रंगते. टॉस जिंकला या मॅचमध्ये शार्दूल चौधरी अर्थातच तलेगावाडी या टीमनं आणि निर्णय घेतला आहे प्रथमतः फलंदाजी करण्याचा. याच्या मागचं कारण की सगळ्या मॅचेस प्रथम बॅटिंग करताना त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यांना जिंकायची आहे ती सेमीफायनल. पहिलं षटक सुरू असताना तन्वीर चौधरीच्या रूपात दुसऱ्या चेंडूवरती धक्का दिला जातोय तो अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी या टीमला. एक धावफलकावरती लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचा फलंदाज विदेश कुरंगले. कारण लेफ्टी बॉलर आहे आकाशला आपण बघतो आकाश तेलंगे. खरं तर डावकुरे आताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. कर्णधार मयूर पाटील त्या ठिकाणी होते. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने विदेश कुरंगले आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय. एकूण धावसंख्या होती 1-2. 2 धावा लागतात धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचले. तमाम अतिथी मान्यवर तमाम प्रेक्षक जे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आतल्या बाजूने चेंडू आणला होता पण तयार होते. शार्दूल दिवसभर आपल्या बॅटिंगची करामत दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत त्यानं वसूल केलाय डीप थर्डमॅनच्या दिशेनं हा चौकार. MS46 CV 3815 ज्या पाहुण्यांची असेल मैदानाच्या माल थोड्या आतमध्ये आहे. इकडे या बाजूला थोडी बाजूला लावा. MS46 CV 3815 इथे आमचे पवार आणि भगवान मुंडे चांबर्लीचे आमचे त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. इथे आमच्या सुजाताताई घरत आणि अर्चनाताई पाठारे याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. 6 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेचं षटक
4 षटकांचा हा सामना. गोलंदाज तयार आहे. पुढे सरसावत एक पाऊल पुढे टाकत रॉबिन उताप्पा स्टाईलनं ठोकलाय शार्दुल चौधरी या फलंदाजानं. नेत्रदीपक षटकार. हॅलो अंकित, प्रेक्षकांच्या माहितीसाठी आत्ता जर कोणी आयवा जेल पकडला त्याला फिलिप्सचा मोबाईल मिळणार आहे. तयार राहा सगळ्या प्रेक्षकांनी. 3 दिवस आपण 500 दिले होते, आता सेमीफायनलला तुम्हाला मिळणार आहे तो फिलिप्सचा मोबाईल. कितीही कॅच घ्या तेवढे मोबाईल या ठिकाणी संतोषदादा पाटील यांच्या वतीने देण्यात येतील. स्पर्धेसाठी या 3 दिवस वासंबे प्रीमियर लीगला जेवढे बॉल लागले ते आपल्याला भारत जाधव यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. शार्दुल चौधरी ज्या पद्धतीनं आज बॅटिंग करतोय ना, एकही खराब फटका त्यानं प्ले केला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये मला वाटतं 49 धावसंख्येवरती एकच चुकीच्या फटक्याची निवड झाली. अन्यथा दिवसभर आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगचं प्रदर्शन तो प्रेक्षकांना देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मयूर पाटील स्वतः कर्णधार या ठिकाणी येत असताना सकाळच्या सत्रात शंकर पारंगे, अमित म्हात्रे यांचा खेळ आपण पाहिला. अमित मुंडे यांना आपण या मॅचमध्ये बघू शकाल. मयूर पाटील जुने खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती खेळतात ना, अगदी त्यांचा खेळ सगळ्यांना हवा हवासा वाटत असतो. पण इथे हा रायझिंग स्टार शार्दुल चौधरी आपली गुणवत्ता दाखवताना डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. मयूर तयार आहे. स्क्वेअर कट करायचं होतं, पंचांचा इशारा येतो. वाईड बॉल आउटसाईड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अतिरिक्तच्या साह्यानं एकदा वधारेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. कैवल्य मंथन 11 मोहपाडा कालचा दिवस त्यांनी गाजवला होता. आणि इथे मात्र आपण बघतोय तलेगावाडी लुपिंग फुलटॉस, खोलवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. फंबल झालेत क्षेत्ररक्षक. लेझी होते खरं तर त्या ठिकाणी, चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. बॅकिंग चांगलं झालंय. राजेश सुले बॅकिंग करत असताना दुसरी धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. अंकित करतं जी फिल्डिंग करणारी जी टीम आहे कैवल्य मंथन, अजुशेठ सावंत यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आडव्या बॅटनं फटका हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत जजमेंट करत हा झेल कॅरी करत असताना आणि दुसरा धक्का विदेश कुरंगळेच्या रूपात बॅटिंग करत असताना अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीम. अंकित बघा, अजुशेठ सावंत मैदानाच्या बाहेरून टायमिंग जुळवत आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक लावलं आणि लगेच फलंदाज बाद झालाय. हा असंही घडतं कधी कधी आपण बघतोय की. पण दिवसभर संतोषदादा मांडे यांनी भरपूर पारितोषिकं त्यांच्या खेळाडूंसाठी दिलेली आहेत. एका मॅचमध्ये शार्दूलला मला वाटते तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राईज त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. तलेगावाडी संघ या मोसमात एक वेगळ्याच बहरात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटची तुलना केली ना तर अगदी पावसाळी क्रिकेटपासून बाबू मांडे यांनी त्यांना भरपूर ठिकाणी ते घेऊन गेलेत. आणि या संघाचा जो तालमेल बसवला आहे त्यात बाबू मांडे यांचाही महत्त्वाचा हिस्सा आहे. खरं तर संतोषदादा मांडे यांनी कित्येकदा या संघाला पुरस्कृत केले. शार्दूल हा त्यांचा आवडीचा खेळाडू, पण आपल्या गावाचं नाव रोशन करताना या वासांबे प्रीमियर लीगमध्ये तलेगावाडी संघाची ताकद तो सिद्ध करतोय. अंकित, मी सगळ्या ज्या महिला मंडळी आल्या त्यांना विनंती करेन की त्यांनी लकी ड्रॉमध्ये आपले नाव टाकायचं आहे. इथे विभागीय अध्यक्ष आमच्या वर्षाताई पाटील यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. MG आमचे मनोहर पाटील 3 दिवस करता आमची चांगली सेवा त्यांनी केलेली आहे. टिकेमाळी आणि मला या उन्हामध्ये थंड कोणी केले असेल ते MG आणि आमचे DP भोईर. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मयूर पाटील याला आपण बघतोय स्वतः कर्णधार. चांगली गोलंदाजी सद्यस्थितीला तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होतोय तो फलंदाज विनायक कडपे. भागीदारीच्या शोधात आहे अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी. दिवस गाजवला या संघानं. इनस्विंगर आतमध्ये आला होता. खरं तर गती कमी आहे पण दोनही स्विंग करण्याची किमया या गोलंदाजाकडे सातत्यानं आपण बघितले. एक धाव वाढेल. धावसंख्या होतीये 16. अंकित करता काल जेव्हा सुपर 3मध्ये पोहोचला ना मयूर पाटीलचा संघ, त्यावेळेस त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला होता आणि तरी तो मैदानात उतरला. 3 विकेट घेतल्या आणि शुभम नाईकचा जो समोर संघ होता त्याच्या समोर त्याने मॅच जिंकली होती.
परिस्थिती तशी होती, कारण संघाच्या हितासाठी त्यानं तो निर्णय घेतला असावा, पण कामगिरी चांगली राहिले. एक जिद्दी खेळाडू आहे, नेहमीच सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न सातत्यानं मयूर पाटील यांनी केला आणि या मॅचमध्ये किफायती षटक सद्यस्थितीला हाताळत असताना दिशा खराब आहे. यावेळेला लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. मेन अंपायर नरेश म्हात्रे सर यांचा इशारा येतोय की वाईड बॉल. एक धाव या ठिकाणी वधारेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 17. 17 धावा आहेत धावफलकावरती. दिशा दिली आहे. लेग स्टिक वरती पडलेला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने भिरकावला. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार चौकार. थँक्यू. वासांबे प्रीमियर लीग चौकार शार्दुल चौधरीच्या बॅट मधून. अंकित समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शार्दुलला आपण बघू शकाल. चौकार वसूल केला, तदनंतर सिंगल प्राप्त करत विकेटसही शाबूत ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला ठाऊक आहे खेळपट्टीवरती आपण काही काळ थांबलो तर धावा बनवता येतील. अंकित आपण इथे पाहतोय लॅटिट्यूड चे मालक आदरणीय निलेशजी गोरडे सर आणि सय्यद मुबारक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी एक चेंडू बाकी स्पर्धेसाठी लागणारे सगळे टी शर्ट आणि 1,11,111 जे प्रथम पारितोषिक आहे ज्यांनी आपल्याला दिलेले आहे, त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ते निलेशजी गोरडे सर आणि मुबारक सय्यद, आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. एक चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. षटक संपन्न झालेलं नाहीये. 22 धावा आहेत त्या धावफलकावरती. किती ओव्हर झाल्या? पहिलीच ओव्हर आहे म्हणजे 11 चेंडूंचा खेळ संपला. 22 झाले. तिथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सन्मानपूर्वक पाहुण्यांना व्यासपीठावर आणलं जात आहे. आदरणीय निलेशजी गोरडे सर लॅटिट्यूडचे मालक आणि सय्यद मुबारक सय्यद हे दोन्ही मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करतोय. वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणलं जात आहे. आपण पाहतोय शेवटचा चेंडू फुलर लेन. सन्मान दिला जातो. एक धाव घ्यायची की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये रोखलं जातं एकमेकाला. डॉट बॉल 22 वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंकित आपण खरं तर मी पुन्हा एकदा स्वागत करतोय लॅटिट्यूडचे मालक आदरणीय निलेशजी गोरडे सर आणि मुबारक सय्यद या दोन्ही मान्यवरांचं इथे वासंबे प्रीमियर लीगमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे ट्रॅक आणि टी शर्ट ज्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 ही पारितोषिक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि हे दोन्ही दिलदार, मनाने दिलदार आणि अतिशय दोघेही नेहमी बरोबर असतात. आपण पाहतोय क्रिकेटमध्ये जशी सलामीची जोडी असते तशी ही बिल्डर्सची जोडी आहे दोघांची. ते निलेशजी गोरडे सर आणि सय्यद मुबारक दोघांचंही स्वागत. नक्कीच त्यांना आपण खरं तर खूप आभार या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजेत. खरं तर आदरणीय संदीप शेठ सुद्धा मुंडे यांच्या प्रेमाप्रती आपण बघतोय त्यांचं हे बहुमूल्य योगदान, सर्वतोपरी योगदान म्हणावं लागेल. आणि तदनंतर यशस्वी अशी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर लीग आपण बघतो, पण अग्रनामांकित लीग म्हणून या वासंबे प्रीमियर लीगला आपण सद्यस्थितीला बघतोय. आदरणीय उमाताई संदीप मुंडे, त्याचबरोबरीने संदीप शेठ सुद्धा मुंडे यांच्या नावाची ही स्पर्धा ज्यांनी संपूर्ण वासंबे विभागाला एकत्रित केलं. सगळे हेवे दावे विसरत सगळ्यांचा खेळ. आणि खरं तर दुपारीच भाईंनी सांगितलं, आमदार साहेब आदरणीय अनिकेत तटकरे साहेबांनी सांगितलं की समाजासाठी नेहमीच या दाम्पत्यानं खूप चांगलं योगदान दिलं. इथे झेलची संधी दवडली. मोबाईल आयवा झेलला पण षटकार येतोय अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीमसाठी. साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये ज्यांचा मध्येच राहतात ते आमचे भालेकर आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरेशजी पाटील शाखा प्रमुख पोसरी आणि आदरणीय आमचे जावई आहेत भालेकर, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय वासंबे प्रीमियर लीगमध्ये. सगळ्यांचं मनापासून पुनश्च स्वागत असेल. षटकार आलाय. लुफिंग फुलटॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये दिशा दिली जाते. फ्लिक केलंय. टायमिंगचे फटके मैदानाच्या आतमध्ये लगावतोय. टीके माळी सर यांनी सातत्यानं उल्लेख केला की ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो ना, जसे चेंडू येतात
त्याच रिझनमध्ये फटकेबाजी करतोय, कोणती जोखीम तो घेत नाहीये. अक्षरशः दिवस नव्हे तर संपूर्ण स्पर्धा शार्दूल चौधरी या खेळाडूंना दणानून सोडले. अंकित- धावसंख्या झाली आहे 30. अंकित पहिल्या मॅच मध्ये 58 नंतर 49 नंतर 37 अशा धावा जमवल्यात आणि या मॅच मध्ये पण खेळतोय सेमीफायनल मध्ये. हा डाव त्यानं सावरलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये पॅरलल येतोय, जमिनीला समांतर असा फटका, षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 36. अंकित खरं तर ऐवा जेलसाठी मोबाईल आहे फिलिप्सचा. इथे तिघांनी जेल सोडला. खाली बसलेले त्यांनी पण सोडला, वरती उभे होते त्यांनी तिघांच्या हातातून जेल सुटला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण हा सुटला इथे पण सुटला. मला तर वाटतं मोबाईल काय भारून वगैरे नाही आणले. 36 धावा आहेत धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांचा खिलवाड करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शार्दूल चौधरी. नक्कीच मला वाटतंय बाबू मांडे जे आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांनी सुरुवातीलाच थंड केलं शार्दूलला आणि सांगितलं की शांत डोक्याने तुला फलंदाजी करायची आणि संपूर्ण स्पर्धेत तेच काम करतोय शार्दूल चौधरी. वैयक्तिक 34 धावसंख्येचं योगदान 10 चेंडूमध्ये या मॅचमध्ये त्यानं सुद्धा दिलंय. इथे मात्र आपण बघतोय की धावफलक पोहोचलंय ते 40 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट विराज. वेगवान टाकला. खरं तर फुलर लेंथ होता, जागाच दिली नाही. फलंदाज शार्दूलला या चेंडूवरती थांबवलाय. किरण मांडे भरपूर खुश आहेत ज्या पद्धतीनं शार्दूल बरसलाय. तलेगवाडी गावामध्ये आनंद असेल आज, कारण आपण बघतोय शार्दूलनं सगळ्यांचीच मनं जिंकलीत. विशेषतः संतोषदादा मांडे आणि सगळे प्रेक्षक सांगतात की खरोखर आम्हाला खूप आनंद होतोय. खूप दिवसानंतर शार्दूलची बॅटिंग बघायला मिळते. खराब चेंडू होता, पंच दंडित करतील. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव वधारेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 41. तिसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक टाकलं आकाश तेलंगेनं, त्यानं धावा खर्च केल्या 12. दुसरं षटक टाकलं मयूर पाटीलनं, त्यानं धावा खर्च केल्या 10. 2 षटकानंतर 22 होते आणि अद्यापपर्यंत 19 धावा या षटकामध्ये येत असताना विराज शिंदेच्या. फुलर लेंथ, फुल टॉस, चूक झाले, चुकीला माफी नसेल. इथे ठोकतोय शार्दूल चौधरीने आतून तो हावभाव करतोय की झेल घेतलास का रे? घेतलाय. बघा शार्दूलला पण तिकडे आनंद झाला. त्याने पहिले विचारपूस केली झेल घेतलाय काय, म्हणजे मला तर मिळतंयच पण ये बाबा, प्रेक्षकांना ये. सुद्धा मिळालं पाहिजे. षटकार. या लवकर या, इकडे या, इकडे दारा. फिलिप्सचा मोबाईल आयवा जेल. हे रामदास गाणं लाव ना, बक्षीस घ्यायला स्टेजवर आईला. अरे इकडे ये रामदास. हॅलो रामदास, बक्षीस घ्यायला स्टेजवर आईलाय. आईवा कॅची वाला. बघा नाव काय? ऋषी ठाकूर. गाव तळेगाववाडी. आयला सगळे तळेगाववाडीच आज नेते काय गाडी वगैरे? मॅच बघायला आलता की जे कॅच पकडायला आलता? मॅच बघायला आलो. मग कॅच कसा पकडला? आली हातात. आली अंगावर तर घेतली शिंगावर का? मग मस्त पहिला मोबाईल पटकावलेला आहे. फिलिप्सचा मोबाईल आहे. संतोषजी पाटील साहेबांना विनंती करेन तिकडे देण्यासाठी. तिकडे जा. पहिला मोबाईल पटकावलेला आहे सेमीफायनलचा, तोही तळेगाववाडीचा ठाकूर. महागुरु खरं तर सगळीकडे तलेगाववाडीचेच प्रेक्षक नाहीत ना? असंच वाटतंय आता. अजिशेठ सावंत विकेटसाठी बक्षीस लावतायत पण तुटून पडलाय. कदाचित नेम धरून हा फटका मारला असावा, पण असू देत त्याचं अभिनंदन असेल.
आनंदीच आनंद आहे खरं तर तलेगाव वाडीमध्ये. अनन्या लकी आहे, लकी चॅम्प. खरं तर संतोषदादा मांडे यांची ही मला वाटतं आपण बघतो या नावानं एंटरप्राइजेस पाहायला मिळतो. अनन्या एंटरप्राइजेस. लकी राहिले तलेगाव वाडी गावासाठी आणि शार्दूलसाठी. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय विनायक कडपे पण अडवलाय. शार्दूल एका धावेवरतीच संतुष्ट होतोय. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 48. प्रत्येक मॅचमध्ये पहिला सामना वगळता 105 धावा आपण पाहिल्या रिस टीमच्या विरोधात तलेगाववाडी टीमकडून 5 षटकामध्ये. पण 4 षटकांच्या मॅचेसमध्ये सातत्यानं 60+ उभारल्यात अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी या टीमनं. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. मनीष गायकर आळी आंबिवलीचा हा खेळाडू डेथ ओव्हरचं षटक टाकत असताना समोर लॉंग ऑन सीमा पार लॉंग लॉंग वे षटकार. थँक्यू डीजे. अंकित अंकित करतो. संतोष मांडे बक्षीस लावून पण मला थोडे कंटाळले असतील. किती षटकार मारतोय हा. बॅट घेऊन आले की हातोडा. 13 चेंडू फेस केलेत. 46 धावसंख्येची इनिंग साकारतोय आणि धावसंख्या झाली आहे 54. दुसरा अर्धशतक वैयक्तिक झलकावेल का. आउटसाइड ऑफ स्टंप दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. हेच करायचंय गोलंदाजाला. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल. खरं तर पहिलं अर्धशतक त्याने झळकवलेलं आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. दुसरं एका धावेने हुकलं होतं. एका धावेसाठी हुकलं आणि आता पुन्हा एकदा पुढच्या मॅच मध्ये पण 37 धावांची जबरदस्त इनिंग. इथे 46 वरती तो खेळ करतोय. गती कमी गेली जाते. धीम्या गतीचे चेंडू टाकतायत. आता ठाऊक आहे गोलंदाज मनीष गायकरला जितके जोराजोरात टाकू ना त्याच वेगानं बाहेर जात आहेत. आणि अशा वेळेला आता युक्त्या लढवल्या जात आहेत त्या गोलंदाज मनीष गायकरकडून. संपूर्ण स्पर्धेत जो फलंदाज खऱ्या अर्थानं अर्धशतक झलकावेल त्याच्यासाठी 2000. त्याचबरोबर विकेट हॅट्रिकला 1000 इकडे फोटो सेशन केलं जात आहे. आमचे अमर फोटोग्राफी रिसला आपण त्यांचं शॉप पाहू शकाल आणि त्यांचंही विशेष कौतुक असेल. जवळजवळ त्यांच्या छायाचित्रण टिप्पणीनंतर आपल्याला समजेल किती पाहुणे आले होते. ते सगळा आकडा येईल आपल्यापर्यंत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 55. 55 धावा धावफलकावरती. सातत्यानं पाहुण्यांचे रेलचेल या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत. तितकाच चांगला प्रतिसाद उदंड प्रतिसाद प्रेक्षक या स्पर्धेला देत आहेत. आदरणीय संदीप सुद्धा मुंडे साहेबांची ही वासांबे प्रीमियर लीग. उडवलंय समोर आउटफील्ड टणके आणि ठोकतोय या स्पर्धेतील तिसरं तर वैयक्तिक दुसरं अर्धशतक शार्दूल चौधरी अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी. थँक्यू डीजे. नक्कीच बॅट तो वरती करेल पण त्याला संघाचं हित ठाऊक आहे. सगळ्या प्रेक्षकांना दुसरी हाफ सेंचुरी या वासंबे प्रीमियर लीग बघा मध्ये. जडेजा स्टाईल पुष्पा आणि संदीप शेठ मुंडे यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे हाफ सेंचुरीसाठी. क्या बात आहे. आज तुम्ही त्याला कुठेही चेंडू टाका कसाही टाका चेंडू खराब नसेल ना तर बनवतो आणि ठोकतोय षटकारावरती षटकार. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली धावफलकावरती 65. येणारे 24 चेंडू 66 ची गरज. पण आयवा झेल घेतलाय. तलेगाववाडीचेच नसतील ना. बघूया बघूया या इकडे. इथे आपण पाहतोय सुभाष दादा अहिर यांचं या ठिकाणी आगमन. त्यानंतर संदीप म्हात्रे आमचे राजवाडा ग्रुपचे अध्यक्ष त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. भरपूर पाहुणे आहेत. आता चुकून कोणाचं नाव राहिलं तर आपल्या सर्वांचंच स्वागत आहे. इथे आपण पाहतो व्यासपीठ खचाखच भरलेलं आहे. शार्दूल चौधरी मी म्हणालो टिकेमाळींना की तो क्रिकेट नाही खेळतो फुटबॉल खेळतोय. त्याच्याकडे बघून असंच वाटतंय तलेगाववाडीचा हा प्रेक्षक आहे. हा जे आयवा जेल घेतला या 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 साहेब या संतोष पाटील साहेब. काही लोकांनी खरं सुट्ट्या टाकल्या ड्युटी असून पण. आणि सगळ्या महिला मंडळींना विनंती करूया आपल्या हस्ते हे मोबाईल हा त्याला दिला जाईल. नाव काय दादा. गौतम पवार. गौतम पवार म्हणजे कुठली वाडी. तलेगाववाडी. तळेगाववाडी. सगळीकडे मला तळेगाव वाडीवालेच आहेत की काय. आणि त्यानं मात्र झेल पकडला. सगळ्या आमच्या महिला मंडळीने विनंती करतोय आपल्या हस्ते त्याला फिलिप्सचा मोबाईल दिला जाईल. मोबाईल संतोष पाटील साहेब खरं तर दिलदार आहेत.
3 दिवस 500 रुपये त्यांनी आयवा जेलसाठी दिले आणि आत्ता मोबाईल फिलिप्स सरपंच आमच्या उमाताई मुंडे, विभागीय अध्यक्षा वर्षाताई पाटील, विनयताई मुंडे आणि रसिकाताई खराडे पण आलेले आहेत, ज्या सदस्य आहेत. सगळ्या कविताताई मांडे आहेत, मायाताई पाटील आहेत, उज्ज्वला शेंडकर, सगळ्या महिला मंडळीच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. मोठी धावसंख्या उभारली आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी मला थोडे करायचे आहेत. त्या कैवल्य मंथन संघाला आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये अजित शेठ सावंत यांच्याकडनं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तलेगाववाडीचे जास्त प्रेक्षक दिसत आहेत. एकदा मी तलेगाववाडीच्या प्रेक्षकांना विनंती करतोय, शार्दूलची बॅटिंग जर का आवडली असेल ना, तलेगाववाडीकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. लाजवाब 2 हाफ सेंचुऱ्या, एक 49 आणि एक 37, 200च्या वर गेला असेल मला वाटतं 4 मॅचमध्ये. जबरदस्त फटकेबाजी केली, तुफान फटकेबाजी, चौफेर टोलेबाजी केली आपण बघितली शार्दूल चौधरीनं. आणि मला पण अभिमान आहे, चौधरी खेळतोय मैदानामध्ये. बॉम्बे डँकचे आमचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे गंगा वाहते मिश्रा. गंगा वाहते त्यात तुम्ही पण आंघोळ करून घेताय का? मिश्रा सर, बॉम्बे डँकचे आमचे मिश्रा सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आहे, आपलं स्वागत आहे. आणि फेटेवाले एक पण बसलेले दिसले नाही पाहिजेत आता. बघा ऑर्डर आहे संदीप शेठची. निलेशजी गोरडे सर, मुबारक सय्यद सर, आज आपण पाहतोय ट्रॅक आणि टी शर्ट ज्या सगळ्या खेळाडूंचे दिसत आहेत ते आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे 1,11,111 ते पण आपल्याला त्यांनी दिलेले आहे. लॅटिट्यूड सेबीच्या राईटला आणि लेफ्टला आपण दोन्ही बिल्डिंगी पाहतो ना, ज्या बिल्डिंगींमुळे लोटस आपल्या या परिसराला खरं तर शान वाढवलेली आहे, ते आमचे निलेशजी गोरडे सर आणि मुबारक सय्यद. विभूप्रसाद मिश्रा बॉम्बे डँकचे आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. मिश्रा साहेब. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे ती महेश नागराजन यांच्याकडून आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज सायकल संतोष तुळशीदास पाटील, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल दिनेश जगन्नाथ चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे ती दीपक चौधरी CA यांच्याकडून. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते गणेश काळे यांच्याकडून स्पॉन्सर झालेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी चषक प्रवीण मालुसरे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण अँड एमर्जिंग प्लेअर ट्रॉफी समीर तुळशीदास पाटील. लकी ड्रॉसाठी टीव्हीज नवनाथ मोरे, नागेश मेडेकर आणि रुपेश मांडे यांच्याकडून प्रत्येक एक टीव्ही देण्यात आलेला आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी चषक नंदकुमार कुरंगळे, गॉगल संजय गुप्ता, टोपी शिवदासजी जगताप आणि फळांची टोकरी पांडुरंग माळी, ORS फ्रुटी मधुकर तांडेल आणि एम्पायर सलून कडून एक गिफ्ट वाउचर आहे जगदीश बोराडेंकडून. मॅचसाठी सर्व चेंडू आहेत ते भारत जाधव यांनी जाधव, रिस. स्पॉन्सर केलेत. टिके माळू खरं तर वासंबे प्रीमियर लीगचे सगळे वाढ बघत असतात. यावर्षी थोडी पुढे आली. आपण डिसेंबर नोव्हेंबरमध्ये आपली वासंबे प्रीमियर लीग असते, पण ती आता आपण मार्चमध्ये पाहतोय. काल फेब्रुवारी होता, आज मार्च उजाडलेला आहे आणि थोडंसं ऊन होतं, पण या उन्हामध्ये पण जबरदस्त खेळ आपण पाहिला. तो आपल्या या परिसरातील सगळे गुणवान खेळाडू. काल रजत मुंडे ISPL स्पेशालिस्ट जो परदेशात जाऊन चांभारलीचं नाव नाही ते रसायनीचं ज्यानं नाव रोशन केलेलं आहे, तो रजत मुंडे पण या मैदानावर खेळताना आपण पाहिलं. नाही, संतोष पाटलांनी कालच सांगितलेलं की जुन्या ज्या खेळाडूंना ज्यांना बाईक मिळालेली आहे त्यांना आता बाईक नाही मिळणार, तर कोणतरी नवीन एक नवीन. रायझिंग स्टार या मैदानावर उतरेल आणि तो बाईक घेऊन जाणार आहे. ठीक बॉल आहे. द्या, बॉल. टिकेमाळी खरं तर गणेश नगर विजय मामा चौधरी यांचा संघ जिंकला होता. एक वर्ष आपण बघितलं राजवाड्याचा राजा, ते दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेत. म्हणजे यावर्षी जिंकणारी टीम असणार आहे ती पण नवीन असेल. हो नक्कीच. आज या संध्याकाळपर्यंत ते आपल्याला कळणार आहे. नवीन टीम निश्चितच येणार, कारण जे विजेत्याचे दावेदार होते ते या स्पर्धेतूनच बाहेर गेलेले आहेत आणि आज आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. ते मला असं वाटतं तळेगावच्या खेम्यामध्ये तुम्ही म्हणालात ना, जिथे जिथे बघू तिथे तळेगावचे प्रेक्षक आहेत. गावात कोण राहिलंय का? सगळे आले तिकडे. तळेगाव वाडी, पानशील त्या परिसरातील सगळी मंडळी इथे आलेली आहेत. आपण पाहतोय एका बाजूला वरोच्याचा संघ आहे, लोधिवली वरोसे, तिकडची सगळी मंडळी आलेली आहेत. आणि इथे कैवल्य मंथन अजित सावंत यांचा मोहपाडा पोसरी, इकडची पण सगळी पब्लिक इथे आपण पाहतोय, प्रेक्षक पाहतोय. आणि आता थोडंसं ऊन खाली गेलेलं आहे, त्यामुळे सगळीच मंडळी आपण बघा, पाहुण्यांनी इथे आपला जो कक्ष आहे तो पूर्णपणे भरलेला आहे. आणि सगळ्याच पाहुण्यांचं करूया स्वागत. आणि या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ
ज्या 3 टीव्ही आपल्याला नागेशजी मेडेकर यांनी पहिली दिली होती, दुसरी आपल्याला नवनाथ मोरे आणि तिसरी रुपेश मांडे यांच्याकडनं 12,500 रुपयांची LED टीव्ही देण्यात आली होती. पहिल्या दिवशी आपले नितीन दद्दू पाटील नितीन पाटील पोसरीचे त्याने मुलांचं नाव टाकलं होतं. खरं तर ते आयोजक होते, पण आपण मुलाच्या नावाने होतं म्हणून ती दिली. त्याच्यानंतर काल मला वाटतं चांभारलीमध्ये राहणारा मस्के आर्यन मस्के 10 ते 11 वर्षाचा मुलगा होता, त्याला ती LED लागली. आणि आज कोणाचं नशीब उघडते, आम्ही पण टाकतोय 3 दिवस, पण आमचं काय नशीब आमचा नंबर लागत नाही. नाही तुमचं नशीब आता काहीतरी करायला लागेल. तुमचं नशीब इथे नाही, दुसरीकडे चालतंय. असू द्या. तिथे गेल्यानंतर भरभरून तुम्ही पाकिट भरून आणता, आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पण या लकी ड्रॉ चे नावं घ्यायची अजून चालू आहेत का बंद आहेत? कुणाल नगरकर आहे बघा, कालचा दिवस त्याने गाजवला होता. लागोपाठ 3 षटकार मारले तर आमचे सुधीर मांडे यांच्याकडनं 500, अजुशेठ सावंत यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 आहे. कुणाल नगरकरने कालची जी फलंदाजी केली होती ना, आपण म्हणालो होतो सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, उमेश मांजरेकर आणि कुणाल नगरकर तुम्ही कुछ कर, आणि त्याने 4, 5, 6 षटकार असे मारले होते. आणि आज त्या षटकारातले 2-4 त्याने मारावे लागतील. हो नक्कीच, आज पण तशाच फलंदाजीची मला असं वाटतं गरज आहे त्याच्याकडून. आणि जर का अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवर त्यानं पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर सगळे टाळ्या वाजवतील बघा त्याच्यासाठी. परंतु त्याच्या समोर आहे तन्वीर चौधरी. हा चेंडू तन्वीर चौधरीचा राईट आर्म ओव्हर. हो काय वेगवान चेंडू टाकलेला आहे, दोन्ही यंगस्टर आहेत. टाळ्यांचा कडकडाट आता गोलंदाजांकडून. लकी ड्रॉची चिठ्ठ्या रोशन मात्रे बंद झाले का? लकी ड्रॉची खिडकी बंद झाली का रोशन मात्रे? हा बंद झाली. अंकितचं नाव टाकायचं तो घ्या, थोडा वेळापुरती खोला. हा बघा, एवढा वेळ झोपला होता का? स्वप्नाली महिंदरकीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सदस्य आहेत वासंबे ग्रामपंचायत, त्यांचंही स्वागत आहे. अंकित मला लागले तर तुला देऊन टाकेन. चल. येस हाच तर खरा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. हो, हा बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केला मिड विकेटच्या दिशेनं. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, फंबल झालेत आणि थ्रो केला जातोय. एकच धाव या चेंडूवर मिळते. एका धावेनं खातं खोललं गेलेलं आहे. ते आता कैवल्य मंथन 11 मोपाड्याचं. हा छोटा भरत लोहार या नावानं प्रसिद्ध असलेला मयूर पाटील. हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाही आहे, घरेलू मैदान आहे. या मैदानावर अनेकदा त्यानं प्रॅक्टिसही केलेली आहे, खेळ केलेला आहे. आणि मुंबईसारख्या संघाविरुद्ध सुद्धा या मैदानावर त्यानं धुव्वाधार अशी फलंदाजी केलेली आहे. तोच मयूर पाटील खेळायला सज्ज होतोय. स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराची इनिंग त्याला खेळावी लागणार आहे. समोर आहे तन्वीर चौधरी. हो, आल्या प्रहार, क्या बात आहे. जोरात चेंडू मारलाय आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अजुशेठ सावंत यांचे 1000 रुपयाचं पारितोषिक. ही मॅच वाटते तेवढी सोपी नाहीये. वरच्या लाटांवर तुम्ही जाऊ नका, आत पण खवळलाय अक्षरशः समुद्र. हे दोन्ही जे टीम्स आहेत ना, ह्या बराबरच्या टीम आहेत, तुल्यबळ टीम आहेत, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. हा चेंडू भिरकावला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली, मात्र कव्हरिंग चांगलं होतंय. एक सिंगल आणि सेन्सिबल खेळाडूची लक्षणं या मयूरमध्ये आपल्याला दिसतात. शांत खेळतोय. मॅन ऑफ द मॅचची पारितोषिकं याच वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यानं पटकावलेली आहे. षटकार मारल्यानंतर लगेच तो याने आताताईपणा करून हा फटका मारायचा प्रयत्न नाही केला. सिंगल काढली, विकेट पण ठेवली. त्याला माहिती आहे त्याच्या विकेटची अहमियत. तो नुसता उभा असला तरीही धावा येतील हे त्याला माहिती आहे आणि स्ट्राईक देतोय तो कुणाल नगरकरला. नगरकरनं फुलटॉस चेंडू मारलाय सरळ साऊंड सिस्टीमच्या दिशेनं. उत्तुंग असा हा षटकार, मात्र आईवा कॅच काय झाला नाही. षटकार मारतोय तो कुणाल नगरकर. हॅलो, सुधीर मांडे यांच्याकडनं तिसरा षटकार मारला तर 500, पण आता तुम्ही रेट वाढवायला पाहिजे. सेमीफायनल आहे, वासंबे प्रीमियर लीग आहे. अजुशेठ सावंत यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहेत. टार्गेट सांगत जा, किती बॉल किती पाहिजेत. टार्गेट ही सांगणार आहोत. 14 धावा झालेल्या आहेत. 16.50 धावांची सरासरी आता राखायची होती. हो, क्या बात आहे. कुणाल नगरकर छा गए यार. चेंडू मारला आणि आईवा कॅच पण इथे घेतलेला आहे. मोबाईल मिळणार आहे. षटकार ठोकतोय तो कुणाल नगरकर.
ते 500 तर आलेले आहेत सुधीर मांडे यांच्याकडनं. 3000 रुपये आलेले ते अजू शेठ सावंत यांच्याकडनं. संतोष, परंतु ते षटकारापेक्षा आता आयवा कॅचकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. हा, कोण मोबाईल इथे जिंकणार आलेले आहेत. हो, शिंदेवाडी तर दिसते त्यांच्या टी शर्टवर. अरे हेच पकडणार आपले, फक्त इकडे छान सावलीत बसले असतील. शिंदेवाडीचे आलेले आहेत भाई. न्यूझीलंडची शिंदेवाडी. आणि मला थोडी शेंडी पण आहे. हो, कट्टर. काय नाव काय? अमर जाधव. अमर जाधव. शिंदेवाडी का? हो हो. कुठली शिंदेवाडी? खाने अमिलीची का मोपाडा शिंदेवाडी? आपल्या जिथल्यात. मोबाईल मिळणार आहे आता. कसं वाटतंय? छान वाटतंय. लाजतो कशाला एवढा? का नाही? पहिला फोन कोणाला लावशील? कोण? मला लावशील? लाजतोय. कोणाच्या हस्ते द्यायचा? सेट सांगतील इथे पाहुण्यांच्या हस्ते हा मोबाईल स्कोर दिला आहे जाईल. 20. 18 मध्ये 46. बॉम्बे टँकचे आमचे मिश्रा सर यांना विनंती करेन हा मोबाईल बक्षीस देण्यासाठी. फिलिप्सचा मोबाईल आहे शिंदेवाडीचा. या प्रेक्षकांना पटकावलेला दुसरा मोबाईल आहे. तिसरा मोबाईल आहे. संतोष पाटील यांनी मला वाटतं अख्खा कार्गो आणून ठेवलेला आहे. नवनाथ मोरे आमचे आज सुखात आहेत, कारण 3 दिवस त्यांच्या तिकडे सगळी भोजनाची व्यवस्था होती. आदईचे आमचे विलास शेठ शेळके मॅचचा आनंद घेत आहेत. अचानकच्या या मैदानावर मॅच म्हणजे तुम्ही कुठेतरी इंग्लंड न्यूझीलंडमध्ये असल्यासारखा भास होतो. संतोष दळवी, आमचे आनंद पवार साहेब, सगळीच मंडळी, तुकाराम महाराज मुंडे, जयरामजी पाटील, दत्ता शिंदे साहेब, आमचे निलेशजी गोरडे, बाळकृष्ण आमचे मालुसरे, मुबारक सय्यद, सुद्धा आमचे मुंडे साहेब, मिश्रा साहेब यांच्या हस्ते ही मोबाईल दिलं जाते. टार्गेट काय आता? मी म्हणालो ना की कुणाल नगरकर तुम्ही कुछ कर. हा, आणि त्यांनी केलेलं आहे. षटकार ठोकलेलं आहे. एक सिंगल का काढली मयूर पाटीलनं हे आपल्याला आता कळलं असेल की त्याला स्ट्राईक दिला. जो चालतोय ना सिक्का, त्या सिक्क्याला त्यानं चालवलेलं आहे. ते नाणं, खणखणीत नाणं त्यानं चालवलेलं आहे तर कुणाल नगरकरचं. कारण त्याला माहिती आहे की बेस्ट बॅट्समन किंवा सिरीजच्या रेसमध्ये हा पण जाऊ शकतो. हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेंथ. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. आज अगदी खचाखच भरलंय मैदान संतोष. भरपूर पब्लिक आज आलेली आहे. भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. लाईव्ह पण भरपूर मंडळी या मॅचचा आनंद घेते. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कुणाल नगरकर अंकित पण खाली सध्या- गेले बघा आता झेल पकडायला. नॉन स्ट्राईक एंडमध्ये आहे आणि मयूर पाटील मात्र तयार आहे. गोलंदाज नयेश तांडेल, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय नयेश तांडेल. फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे ती पॉईंट आणि कव्हरच्या मध्ये एक सिंगल रन काढलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट, अगदी डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळतोय तो मयूर पाटील. प्रयत्न करतोय गॅपमध्ये चेंडू मारण्याचा, मात्र गोलंदाज हुशार आहे नयेश तांडेल. त्यांनी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पण चांगली रचलेली आहे. जिथे मारले जातील तिथे क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत त्यांनी. सर्कलच्या आत आपण बघतोय 4 खेळाडू आहेत, बाकी सगळे क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर सीमा रेषेला चिटकून उभे केलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक त्यानं ठेवलेला आहे. हो, प्रहार केलाय, उंची जास्त आहे. दोघे आले, मात्र झेल टिपला जातोय आणि तन्वीर चौधरीनं मला असं वाटतंय झेल टिपलेला आहे आणि हादरा बसतोय. पहिला हादरा तो कुणाल नगरकरच्या रूपात कैवल्य मंथन 11 मोपाड्याला. सोळा चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. टिकेमाळी कुणाल नगरकरचा फटका चांगला होता, कारण जास्त उंच गेला, लांबी कमी झाली आणि तिथे मात्र जेल टिपला. तन्वीर चौधरीनं कैवल्य मंथन, आजू शेठ सावंत यांचा हा संघ आहे, स्वप्नील राऊत संघ मालक दोघे आहेत आणि थोडेसे नाराज झाले असेल आजू शेठ, कारण कुणाल नगरकर एक चालणारं नाणं होतं, पण तो आता 3 षटकार मारले आणि बाद झालेला आहे. हा, विराज शिंदे पण कमी नाहीये. विराज शिंदेने पण चांगल्या मॅचेस काढलेल्या आहेत. विराज शिंदे बघा आल्या प्रहार करतोय, मात्र हे चांगलं क्षेत्ररक्षण, पडला, झडला, लोळला अक्षरशः गवतावर
आडवा पडला, पण चेंडू काय त्यानं सीमारेषेच्या पलीकडे नाही जाऊन दिला. टाळ्यांचा कडकडाट होतोय. वॉट अ फिल्डिंग, सगळे एफर्ट्स पणाला लावलेले आहेत या सगळ्या खेळाडूंनी. मस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते ओमकारनं, अफलातून क्षेत्ररक्षण ओमकार करतोय. प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मनी सेव्ह मीन्स मनी अर्न असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तुम्ही पैसे वाचवले की ॲटोमॅटिकली तुमचा बँक बॅलन्स वाढतो आणि तशा प्रकारची इथे क्षेत्ररक्षण तशा प्रकारचं केलेलं आहे तर ओमकारनं. नयेश तांडेल हा चेंडू, नयेश तांडेल वेट करून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते ती विराज शिंदेला. विराज शिंदे खेळतोय 3 वर, मयूर पाटील खेळतोय 1 षटकारानिशी 8 वर. आणि शिट्या कोणी आणल्यात? डान्सरनी शिट्टी आणलेली आहे वॉचमनची. काल आपण बघितलं संतोष कासपच्या मैदानावर किती भोंगे वाजत होते आहे ना दीपक? भोंगे आणलेले त्यांनी गुळसुंद्याच्या यात्रेतले. मजा केली काल कासपच्या मैदानावर सर्वांनी. आणि आता संदेश आलेला आहे, तो बघतोय कोणती टीम आमच्या समोर आता 2 हात करायला येणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कैवल्य मंथन 11 मोपाडा आणि अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी. हा चेंडू नयेशचा, हो मस्त मयूरचा फटका. मात्र जमिनीलगतचा हा स्ट्रोक खेळला आहे. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. टिकेमाळी आता मयूर पाटील असेल, समोर आपण पाहतोय विराज शिंदे. आता त्यांना बसने प्रवास करून चालणार नाही, ट्रेनने पण चालणार नाही, हवाई सफर करावे लागतील. धावा जास्त पाहिजे, चेंडू कमी आहेत. फायनलमध्ये पोहोचायचं असेल, वासंबे प्रीमियर लीगच्या एका चषकाला त्यांनी हात लावला, पण फायनल जिंकायची असेल तर या मॅचमध्ये षटकार मारावे लागतील. वंदे भारत पण चालेल संतोष. 13 चेंडूमध्ये 40 धावांची गरज, जी गोव्याला वंदे भारत आपली 6.5 तासामध्ये जाते. एरवी गेले तर तुम्हाला 10-12 तासचा प्रवास करावा लागतो. परंतु स्पीड जर वाढवला तर निश्चितच या धावा होऊ शकतात तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आणि पण गोलंदाज बघा किती हुशार आहेत, किती टाळ्या पडतात या गोलंदाजाला. मस्त नयेश तांडेलनं षटक टाकलं, दुसरं षटक निर्णायक टाकलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या. टिकेवाळी नुसतं षटक नाही टाकलं तर त्याने जो नगरकर होता, कुणाल नगरकर तापला होता, त्याची विकेट पण त्याने घेतलेली आहे. बॉम्बे डाईंगचे आमचे दुरांकर साहेबही इथे आलेले आहेत. सगळ्या कंपन्या येऊन गेल्या, बॉम्बे डाईंग तरी कुठे आता मागे राहणार. दुरांकर साहेब प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या संदीप मुंडे साहेबांच्या विनंतीला मान देऊन येत असतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 27 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे ती कैवल्य मंथन 11 मोपाडाला. 2 षटकांमधला जर लेखाजोखा बघितला तर पहिल्या षटकामध्ये मॅच राहिली मोपाडाच्या बाजूनं, दुसऱ्या षटकामध्ये मॅच राहिलेली आहे ती तळेगाव वाडीच्या बाजूनं. त्यामुळे हा जो उतार चढाव आहे, या बाजूला त्या बाजूला, कभी तेरी बारी कभी मेरी, हे समीकरण आत्तापर्यंत जुळलेलं आपण बघितलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न करतात सगळे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे, कारण आता हा सेमीफायनलचा सामना आहे. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी विरुद्ध कैवल्य मंथन 11 मोपाडा. विघ्नेश 11 वरोसे नशिबाच्या कौलानं फायनलमध्ये पोहोचलेली आहे. विराज शिंदे तयार आहे. विराज शिंदेच्या पायावर चेंडू टाकला आहे. 1 सिंगल रन फक्त मिळालेली आहे. या सिंगल रननं हळूच धावसंख्या वाढते. मोपाडा संघाची कैवल्य मंथन 11 28 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. बघूया, सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. टेम्पोवाल्यांनी बरोबर जागा पकडलेली आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू, मार बसणार. आणि काय फिल्डिंग होते वा, लाजवाब अशी फिल्डिंग. अफलातून हा सेमीफायनलचा सामना होतोय संतोष. सेमीफायनलचा सामना जसा व्हायला पाहिजे तसाच सामना बघायला मिळते. कोण कमी नाही, कोण जास्त नाही. मी म्हणतात ना की आम्हाला तुम्ही कमी समजण्याची अजिबात चुकी करू नका. तुम्ही पण कमी नाही, आम्ही पण कमी नाही. हा अट्टीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळते. लिंबूटिंबूची लढाई नाही होत इथे, लुटूपुटूची लढाई नाही होत. तर एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते, ती मोपाडा आणि तळेगाव वाडीची. गोलंदाज तयार, शुभम मांडेचा हा चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटी करण्याचा प्रयत्न. मात्र या चेंडूवर सिंगलनं काही होणार नाही आहे. त्यामुळे आता टाळ्यांचा कडकडाट या तळेगाव वाडीवाले जास्त करताना आपण बघतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत
आणि जिंकायला 36 धावांची गरज. 9 चोक 36 म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार पाहिजे. प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मारावा लागेल. आणि मयूर पाटीलनं मारलाय वाटतं. हो, कॅमेरामॅनच्या दिशेनं हा मारलाय. अमोल पाटीलच्या दिशेनं उतुंग असा मयूर पाटीलचा षटकार. असं वाटलेलं कॅमेरामॅन कॅच घ्यायला जातील आणि खाली दिला खाली मोबाईल राहिला बाजूला. रेलिंग पण नाहीये. वाईड म्हणजे एका चेंडूवर 7 आल्या. म्हणजे 2 चेंडूंचं काम तमाम झालेलं आहे. 2 चौकार आल्यासारखेच आहेत. बघूया मयूर पाटील शांत दिमाखानं खेळतोय. एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, अनुभवाची शिदोरी आहे. 40 कडे चाललाय पण अजूनही आपलं नाव करतं. जसं नाव आहे तशी फलंदाजी करतोय तो मयूर पाटील. 25 वयासारखी फलंदाजी करतोय. हो हो, क्या बात आहे. मयूर पाटील छा गए आप. आता कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू मारला हा. 6 धावांसाठी षटकार. आयवा कॅच घेतला का आयवा? तुकाराम महाराज लोभी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी तुकाराम महाराज लोभी यांना विनंती करतोय. मी संदीप शेठना सांगितलं की मयूर पाटील चिवट खेळाडू आहे, लगेच मॅच सोडणार नाही. आता मला तर वाटतं चेंडू शिल्लक असेल ते 6 ना, 7 बॉल आहेत आणि 23 ची गरज असेल ना. येस, संदीप मुंडे साहेबांना बोलव 2 षटकार तरी मारेल. ते पण माझ्याकडे बघत राहिले. काही लावलं नाही तेही. लावलं असतं तर मला मिळालं असतं काहीतरी. तुम्हाला अनुभव आहे संतोष. तुकाराम महाराज लोभी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गायनाचार्य नाही, तुकाराम महाराज लोभी आले. तांडेलांनी लगेच आशीर्वाद घेतला त्यांचा. कारण कित्येक विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये ज्यांनी घडवलेले आहेत. मृदुंग असेल. नाही ना, हा विद्यार्थी नाही आहे त्यांचा. नाही ना. हा दुसऱ्याचा विद्यार्थी आहे. नाही पण त्याला संगीताची आवड आहे ना. हा, संगीत. जाऊया मॅच कडे जाऊया. 7 चेंडू 23 धावा. मॅच अजून पण कोणी जिंकलेलं नाहीये. अजुशेठ सावंत यांनी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये लावलेले आहेत. त्यांनी पैसे काढून ठेवले असतील. मॅच जिंकली की लगेच मिळतील. बघूया, पैसे काढून ठेवले असतील. 7 चेंडूमध्ये 23 धावा. या चेंडूवर पण षटकार येईल का? नाही. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. एकच सिंगल रन मिळालेली आहे. थोडासा नाराज आहे मयूर, मात्र तो बघणार आहे पुढे काय होईल. कारण आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी मोपाड्याला 22 धावांची गरज आहे. 22 रन्स पाहिजेत. शेवटचं षटक आता कोण घेऊन येणार? एमजी यांचे सोयरे भालेकर आमचे पाणी द्या. आज या ठिकाणी पाहतोय. नरेशजी देवळेकर या ठिकाणी आलेले आहेत. करावकी ओके एंटरटेनमेंट करावकीचे भरपूर चांगली गीतं ते गात असतात. आणि आमचे भालेकर साहेब अंबरनाथवरून आलेले आमचे पाहुणे, त्यांचं स्वागत येथे करण्यात येईल. सोयरे आहेत एमजी मनोहरजी पाटील यांचे सोयरे आहेत आमचे भालेकर. सुरेशजी पाटील या ठिकाणी पाणी उपस्थित द्या. आहेत. पाणी मैदानात. त्यांचं स्वागत. मैदानात पाणी घेऊन जा. कुठलं पाणी पाठवायचं? बिस्लरी की कुठलं ORS? नाही, बिस्लरी पाठवलं तर चालेल. वासामे प्रीमियर लीग मध्ये मस्त मजा आली. 3 दिवस. टिकेमाळी मला एकाचा फोन आला होता. काल तुम्ही दुपारी वासामेमध्ये होते, काल रात्री कासपमध्ये होते, पुन्हा सकाळी वासामेमध्ये आणि रात्री तुम्ही जामरुकला जाणार आहेत. मग झोपता का नाही? नाही, त्यांना सांगायचं मी घोडा आहे. उभ्या उभ्या झोपतो. लंबी रेस का घोडा आहे. संदीप पण होता ना काल तिकडे. हा, संदीप म्हात्रे पण पाणी होते. द्या. पाणी मैदानात. अनिल खराडे साहेब पण आलेले आहेत. आमचे सीताराम दादा मांडे पण आलेले आहेत. पांडुरंग शेठ पारंगे पण आलेले आहेत. चुकून कोणाचं नाव राहिलं, मी खरं तर सगळ्यांची नावं घेतो, पण चुकून कोणाचं नाव राहिलं तर त्यांचं पण स्वागत आहे. माफ करा, कारण पाहुणे पण भरपूर आहेत. भरत महाराज मस्कर बघा आमचे 60 वर्षाचे आहेत, पण अजूनही बॅट घेऊन मैदानात उतरतात. 40+ मध्ये. ORS दे, ORS दे. पाणी नसेल तर ORS द्या. लवकर द्या. किरण पांडे बघा आता टेन्शन मध्ये आहेत सगळे. मयूर पाटील आता स्ट्राईकला जाईल. 22 करायचे आहेत. मयूर नाही, पाटील मध्ये ताकद आहे. किरण मांडेंना वाटतं आमची तळेगाववाडीच जिंकली पाहिजे असं वाटतंय, पण काय जो जिता होई सिकंदर. इकडे कैवल्य म्हणतात मोपाडावाल्यांना आमची जिंकायला पाहिजे. हो, तिकडे स्वप्नील राऊत असतील किंवा आमचे अजुशेठ सावंत एरिया कमांडर असतील, ते म्हणत असतील की ही ट्रॉफी तरी आम्हाला आता मिळाली पाहिजे. मानाची ट्रॉफी वासांबे प्रीमियर लीग 2026 मस्त एन्जॉय केलेली आहे सर्वांनी. आनंद लुटलेला आहे या वासांबे प्रीमियर लीगमध्ये.
वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप सुदाम मुंडे पुरस्कृत ही ट्रॉफी, सगळ्यांची मनं जिंकणारी ही ट्रॉफी राहिलेली आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 22 धावांची गरज आहे ती कैवल्य मंथन 11 मोपाडाला. जेव्हा फलंदाजी करत होता ना शार्दूल, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट येत होता, असं वाटत होतं की या धावा नाही होणार, पण या मयूर पाटील आता त्या धावांच्या जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे ह्या षटकामध्ये अजूनही प्रेशर दोन्ही टीमवर संतोष मला असं वाटतंय तेवढंच आहे. टिकेमाळी ग्रामपंचायतीच्या सदस्य आमच्या खाने मॅडम एकनाथ खाने यांच्या सहभागी होती. प्रशाली खाने याही या ठिकाणी आलेल्या आहेत. काय होतं भरपूर थोडा चुकून आणि स्वप्नाली मैंदरगीकर, सगळ्या कविताताई मांडे, मायाताई पाटील ज्या सगळ्या सदस्य आहेत, आणि उमाताई मुंडे ज्यांना 50 लाख ज्या ग्रामपंचायतीला खरं तर बक्षीस मिळालं, माझी वसुंधरा, आणि खरं तर तटकरे साहेबांच्या हस्ते त्या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आज खरं तर अनिकेत दादा तटकरे या ठिकाणी आले आणि ते आल्या 3 षटकार मारले होते फलंदाजानं, आणि त्यानंतर आता मगाशी संतोषजी बैलमारे आले 2 षटकार लगेच मारले. आता पण कोणतरी पाहुणा यायला पाहिजे मयूर पाटीलच्या बॅटमध्ये षटकार येण्यासाठी. नाही संतोष, आता सगळीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि सगळीकडे प्रदूषणाची मोठी समस्या आहे. मग ते एअर पोल्युशन असू दे किंवा वॉटर पोल्युशन असू दे, ही जी 5 मूलतत्व आहेत ते जल, वायू, पाणी, अग्नी आणि आकाश, या 5 तत्वांचं रक्षण झालं पाहिजे. त्यासाठी हे पर्यावरण सेलकडून, हा महाराष्ट्र शासनाकडून हा काय म्हणतात त्याला उपक्रम राबवला जातोय, आणि याचं अवॉर्ड, याचं बक्षीस आपल्या या वासांबेला मिळालेलं आहे. त्याबद्दल खरोखर आपल्या समालोचकांकडून पण त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन. मॅच मध्ये 22 येस 6-22. हो क्या बात है, मयूर भाई छा गए. हो कॅमेरामॅन कडे पुन्हा एकदा मारलाय चेंडू, उतुंग असा मयूरचा षटकार. डीजे वाजव गाणे तुझे. आता गरज आहे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची. येस 5-16. छोटा पॅक बडा धमाका मयूर पाटील. 50 धावा झालेल्या आहेत संघाच्या. शॉर्ट पिच चेंडू, शार्दूलचा हा चेंडू वाईड, आणि मला असं वाटतंय बॉलिंग रिव्ह्यू आहे. बॉलिंग रिव्ह्यू तो म्हणतो एक रिव्ह्यू आहे माझ्याकडे, 1 रुपया राहिलाय. संदीप मुंडे साहेब मगाशी म्हणाले होते की 7 बॉलमध्ये जेव्हा 23 करायच्या होत्या, ते म्हणाले होते की चौकार किंवा षटकार यायला पाहिजे होता. मी म्हणालो नाही, तो स्ट्राईक घेईल, मयूर सिंगल घेईल, स्ट्राईक घेईल, हुशार आहे तो. क्रिकेट त्याने कित्येक मॅच अशा बघितलेल्या आहेत. आणि आता मात्र बघूया, इथे तिसरे पंच पाहत आहेत वाईट बॉल आहे की नाही. इथे त्यांच्या कोर्टामध्ये हा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. येस फेअर डिलिव्हरी. टाळ्यांचा कडकडाट होतोय. म्हणजे 4 बॉल का आता? 4 बॉल 16. म्हणजे 2 षटकार मारावेच लागतील मयूर पाटीलला. बॉलिंग 4 रिव्ह्यू चौकार. सक्सेस आहे ना, बॉलिंग रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे, त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू आहे अजून एक बॅलन्स. 4-16. ओ 4-16, 4 चौक 16. हा चौकार गेला असता तर थोड्या आशा आल्या असत्या ना. शार्दूल पण हुशार आहे. आता 3 चेंडू आहेत, 16 धावांची गरज आहे. टिकेमाळी आरपारची लढाई आहे. करो या मरो. मयूर पाटीलला आता हे चेंडू 2 चेंडू तरी मैदानाच्या बाहेर भिरकावेच लागतील, 2 षटकार मारावेच लागतील. तर मयूर पाटीलला बघूया, अग्निपरीक्षा आहे मयूरची आता. सगळं एवढ्या वर्षभर अभ्यास केलेला मयूरनं मारलाय. मिड विकेटला. गुड बाय टाटा. मजा आली या मॅच मध्ये. कोणी जिंकू ते तळेगाववाडी किंवा मोपाडा, पण क्रिकेट जिंकलेलं आहे. टिकेमाळी सबसे कातील मयूर पाटील. फेस्टिवल मध्ये आपण बघितलं होतं गौतमी पाटीलला, पण त्याच्यापेक्षा पण मजा आणली ती मयूर पाटीलने. हा आता बघा तुम्ही, जर स्कोर कार्ड वर बघितलं तर शेवटची ओव्हर मनीषनं टाकलेली, शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या, 1 चौकार आणि 1 षटकार. त्याच धावा आता मयूर पाटीलला करायचे. 2 चेंडू मध्ये 10 धावा करायच्या, 1 षटकार 1 चौकार. कसलेला फलंदाज, छोटा पॅक बडा धमाका का म्हटलं जातं, रसायनीचा भरत लोहार का म्हटलं जातं, ते मयूर पाटील इथे दाखवून देतोय.
अफलातून. एक हाती किल्ला लढवतोय. आता तळेगाव वाडी थोडेसे संतोष ते म्हणतात ना, या बॉलवर सगळे टेन्शन मध्ये असतील. या बॉलवर जर मोठा फटका आला तर ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत चालेल. मुसीबतों में शरीफों की ताकत कभी कम नहीं होती, जला भी डालो सोना मगर उसकी कीमत कभी कम नहीं वाह, होती वाह, असं वाह, म्हटलं वाह. जातं. बघूया 100 नंबरी सोना आहे मयूर. ओहो, मयूरनं मारलाय फटका मात्र झेल. तळेगाव वाडी आता नाचणार. हे चांगला पण चांगली टक्कर दिले. चांगला किल्ला लढवला मयूर. किरण नाचतोय, तुमचा मित्र संतोष इकडे जोरात इथे नाचतोय. आणि या मॅच मध्ये बघा, आपण नाव घेतोय नुसतं शार्दुल, पण तन्वीरचा किती सपोर्ट राहिलेला आहे शार्दुलला. प्रत्येक वेळेला गोलंदाजी चांगली केली, बॅटिंग त्यांनी केली. स्मशान शांतता पसरलेली आहे. मयूर पाटीलची विकेट गेली आणि सगळे शांत बसले, पण तळेगाव वाडीवाले नाचतायत. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी. एक चेंडू आणि 10ची गरज आहे. एखादी चूक जर केली ना गोलंदाजाने तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कैवल्य मंथन. हो, आडव्या बॅटनं मारला. इथे मात्र चौकार जाईल का नाही. सिंगल. आणि ही मॅच जिंकलेली 9 धावांनी. ती अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी. पण चांगली टक्कर दिली समोरच्या संघाने. फायनल आता लकी ड्रॉ. ठीक आहे म्हणे, फायनलच्या अगोदर लकी ड्रॉ होईल. आजचा विजेता कोण असणार आहे, कोणता प्रेक्षक आणि मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच मला वाटते मगाशी तन्वीर कंटाळला, शार्दुल कंटाळला. 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या, तिसरी त्याने तन्वीरला दिली. आता चौथी तोच नाही ना. हो, 56 धावा आहेत. 56 अर्धशतक त्यानं झळकावलेलं आहे. टोपल्या फळांच्या नेल्या. 100 किलो फळं नेली आमची. पांडुरंग माळी आमचे आदईचे, विलास शेठ शेळके आणि म्हात्रे साहेब आमचे संतोषजी म्हात्रे साहेब यांचंही स्वागत आहे. आदई एकदा सगळ्यांना आपल्याला त्यांच्या फार्म हाऊसवर जायचं आहे. विलास शेठ शेळके यांच्या मोठा फार्म हाऊस आहे. वासंबे प्रीमियर लीगचे आपण सगळीच मंडळी जाणार आहोत. लकी ड्रॉ आता काढण्यात येईल. मी संदीप शेठना विनंती करते. लकी